आमचे प्रिय मंत्री क्षीरसागर साहेब आणि सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्यामुळे आयोजन झालं ते सलमान मालदार साहेब आणि त्यांची टीम. सर्वप्रथम मी जनरल नेतृत्वाला माझ्या शुभेच्छा देतो माझ्या ग्रुपतर्फे. त्यांचं काम अतिशय चांगलं आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे. पुढे सुद्धा असंच व्हावं त्यांच्या हातून काम. कारण त्यांचं नाव मालदार आहे म्हणजे लोकांना वाटणे असं की फार मालदार पार्टी आहे. तर ते आपण पक्षकारांना बरोबर रिजनेबल रेट लावावेत. तर अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे असं मी मग समजतो की ज्याच्या हातामध्ये स्टेथोस्कोप आहे त्याला डॉक्टर म्हणतात आणि ज्याच्या हातामध्ये बुक आहे त्याला टीचर म्हणतात. ज्याच्या हातामध्ये इन्स्ट्रुमेंट आहे त्याला इंजिनियर म्हणतात. ज्याच्या हातामध्ये गन आहे त्याला पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आणि ज्याच्या हातामध्ये बॅलन्स शीट आहे त्याला सीए म्हणतात आणि ज्याच्या हातामध्ये पक्षकारांचं भविष्य आहे त्यांना सन्मान मालदार म्हणतात. तर तुमच्या हातामध्ये भविष्य आहे सर्वांचं, तुमच्या पक्षकारांचं, तर ते व्यवस्थितपणे चालावं. आणि क्षीरसागर साहेब आहेत आणि बाकी सर्वांच्या सहकार्यामुळं जे सर्किट बेंच इथं कोल्हापूरला आलं त्यामुळं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की अतिशय चांगलं असं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे. मी आता क्षीरसागर साहेबांना पण सांगितलं की कोल्हापूर सांगली रोड सुद्धा आमचा लवकरात लवकर व्हावा. त्यामुळे सुद्धा म्हणजे पिंपरी चिंचवड सारखी डेव्हलपमेंट आपली होईल कोल्हापूर सांगलीची. तर ते सुद्धा त्यांनी मनावर घेतलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा मी सर्वांना इतकंच सांगतो की एअरलाईन जी आपली आहे स्टार एअरलाईन ती कोल्हापूरला टोटल ऑल इंडिया जोडायचं माझं स्वप्न आहे. तर ते दिल्लीला पण जोडायचं आहे, चेन्नई आहे, अजून जे जे जयपूर आहे, ज्या ज्या सिटीज राहिलेल्या आहेत त्या सर्व सिटीजना आम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे ते लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि आपल्या कारण कोणत्याही सिटीची किंवा स्टेटची डेव्हलपमेंट असते ती या इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड असते. इन्फ्रास्ट्रक्चर इज अ ब्लड लाईन ऑफ एनी सिटी ऑर एनी कंट्री. तर त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं चांगलं होईल तितकं आम्ही आता दुसरं जे एअरपोर्ट चालू होत आहे मुंबईला वाशीचं ते झाल्यानंतर आपण संध्याकाळची फ्लाईट सुद्धा सुरू करणार आहोत बॉम्बेला. तर सेम डे रिटर्न आपण करणार आहोत. तर ते झाल्यानंतर सुद्धा आपली डेव्हलपमेंट चांगली होईल आणि आपल्या रिअल इस्टेटची पण डेव्हलपमेंट चांगली होईल कोल्हापूरची आणि त्यातून सर्वांचीच डेव्हलपमेंट होईल. कारण इन्फ्रास्ट्रक्चर असल्याची ब्लड लाईन जी मी बोललो त्यामध्ये जी सर्वांची डेव्हलपमेंट होते ती वाकांना जागी होते आणि त्या सर्वांसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे. तर रोड जर झाला तर चांगली गोष्ट होईल आणि असंच आपलं प्रेम सर्वांचं राहावं स्टार एअरवर सुद्धा. आणि परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि मला तिथं बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.